माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत तुकाराम महाराज भाग पहिला कथासार अभिवाचन करत आहे. श्री संत तुकाराम महाराजांचे चरित्र. समतेची सरिता. भारतात डॉक्टर राम मनोहर राय, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, गो गो आगरकर, महात्मा गांधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी अनेक विचारवंतांनी सामाजिक एकतेची चळवळ उभी केली. पण हा इतिहास 250-300 वर्षाचा. याच्या आधी 400-450 वर्ष महाराष्ट्रात सामाजिक चळवळ उभी राहिली होती. पण त्याला राजकारणाचा रंग नव्हता, की समाजकारणाचा वास नव्हता. कोणताही बडा नेता यात अग्रभागी राहून मार्गदर्शन करीत नव्हता. पण बिन तक्रार बिन मोमाटी चळवळ आज तागायत चालू राहिली. छे ही चळवळ नाहीच मुळी. ही आहे परंपरा. याचे दृश्य रूप म्हणजे वारकरी संप्रदाय, भगवंत भागवत धर्म. दरवर्षी आषाढ महिन्यात आळंदीहून पंढरपूरपर्यंत जाणारी पांडुरंगाच्या भक्तांची वारी. यात जातीभेद नाही, लिंगभेद नाही, वयाचा भेद नाही, श्रेष्ठ कनिष्ठता नाही, कोणाला आमंत्रण नाही की कोणावर नियंत्रण नाही. प्रत्येकावर स्वतःचेच नियंत्रण. पण सारे कसे सुरळीत व्यवस्थित चालू. घर सोडण्याच्या मनात दुःख नाही, चिंता नाही, थकवा नाही, निराधारपणाची भावना नाही. हा मेळा हेच आपले घर, हीच मंडळी, हे सगळे सोयीरे. या वारीची सुरुवात केली संत नामदेवांनी. या भागवत धर्माचा पाया घातला संत एकनाथांनी, तर यावर कळस चढविला संत तुकारामांनी. संत बहिणाबाईने या इमारतीचे फार सुंदर वर्णन केले. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचला पाया, वेली देवालया. नामाचा किंकर त्याने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला सी कळस, भक्त झाला सावकाश, भजन करा सावकाश. बहिणी म्हणे प्रकती ध्वजा, निरूपणा केले भोजा. आपल्याकडे देव आणि कळस एकरूप मानले जातात. ज्याला काही कारणाने मंदिराच्या आत जाऊन देवाच्या मूर्तीचे दर्शन घेता येत नसेल, त्याने कळसाचे दर्शन घेतले तरी तेच समाधान, तीच तृप्ती, तोच आनंद, तीच सार्थकता लाभते असे सांगितले. केवळ यावरून सुद्धा संत तुकारामाने संत परंपरेतील स्थान आपल्या लक्षात येऊ शकेल. म्हणूनच संत तुकारामाच्या बाबतीत म्हटले आहे की, अनुरणिया धोकडा तुला आकाशा एवढा, गिळूनी सांडिली कलेवर भवभ्रमाचा आकार, सांडिले त्रिपुटी दीप उजळला घटी. तुका म्हणे आता उरलं उपकारा पुरता. तुकारामाने स्वतःच्या अभंगात आपले आकाश तत्व मान्य केले. हे संत तुकाराम म्हणजे देहू गावचे तुकाराम वल्लोभा मोरे उर्फ आंबिले. असे देहू गाव. पुण्यापासून साधारण 32-35 किलोमीटर अंतरावर देहू गाव. तसा हा मावळ भाग. पवन मावळच म्हणा ना. आजूबाजूला सह्यगिरीच्या डोंगर टेकड्या, त्यावर नटलेली सुंदर वनस्त्री. परमेश्वराने सौंदर्य मोतिकाची मुक्त हस्ते जणू उधळण केले. एकीकडे भामचंद्राचा डोंगर, दुसरा भंडाऱ्याचा डोंगर, पश्चिमेला घोरावट्याचा डोंगर. गावाजवळून वाहते तीर्थदायिनी पावनस्पर्शी इंद्रायणी माता. होय माता ती, कारण महाराष्ट्र संस्कृतीचे मेरुदंड मानले जावे अशी 2 गावे तिने आपले स्तन्य पाजून पोचले. भागवत धर्माची 2 प्रमुख तुंग व्यक्तिमत्व म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांना जन्माला घातले. त्यांना खेळवले, वाढवले, पोसले. त्यांनी निर्माण केलेली भक्तीची गंगा आपल्या पाण्यातून भीमेच्या मदतीने संबंध महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमधून घरोघर पोचवली. तशी इंद्रायणी नदी लोणावळ्याजवळच्या सह्याद्रीच्या डोंगरातच उगम पावते. पठारावर धाव घेण्यासाठी तिचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे 50-55 किलोमीटरचा. पण आपल्या छोट्याशा प्रवासात आपण पाठ तिने पावन करून टाकला. म्हणूनच तिला महाराष्ट्राची गंगा माता म्हटले तर वावगे ठरू नये. या इंद्रायणीच्या काठावरच कारला भाज्या या 2 लेण्या आहेत. सुमारे 1,500-2,000 वर्षापूर्वी संपूर्ण जगाला शांततेचा, अहिंसेचा पाठ शिकवणाऱ्या भगवान गौतम बुद्धाच्या साधनेचा काही काळ येथे गेला. त्यांची धर्म कीर्तने, धर्म प्रवचने इथल्या दऱ्याखोऱ्यात भरून दुमडली. या लेण्या म्हणजे त्यांच्या पाऊलखुणाच. काली डोंगरावर कोकणवासियांच्या माता एकवीरा देवीचे स्थान. तर भारतातील पहिला राजा रवी वर्मा यांच्या रंगीत छपाईचा लितो प्रेस म्हणजे भाज्या येतो होता. ज्ञानेश्वराची आळंदी याच इंद्रायणीच्या काठावर वसलेली. तर असा हा भक्तीचा, संस्कृतीचा,
धर्माच्या सद्विचारांची श्रीमंती लाभलेला भाग अशा इंद्राणीच्या तीरावर वसलेले छोटेसे गाव देऊ. देऊ तसे खेडेच. पावन नदीच्या तीरावरचे पावन गाव. नदीच्या काठावरच सावळे सुंदर रूप मनोहर असे वर्णन ज्याच्याकडे पाहून केले जाते त्या सावळ्या कांडाऊ विठ्ठलाचे सुंदर दगडी मंदिर, सुंदर शेजारी रुक्माई, दोघांच्या हातकटीवर येथे सिद्धेश्वराचे अधिष्ठान आहे. दारावर उभा आहे विघ्नहर्ता गणराय, दारातच भैरव व्रज हनुमान उभे. अशा देहू गावात तुकारामाचा जन्म झाला. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर श्रीकृष्णाने शिष्योत्तम अर्जुनाला गीता सांगितली, पण ती संस्कृतात. सामान्य लोकांना ती अप्राप्य होती. मग संत ज्ञानेश्वरांनी ती सामान्यांसाठी प्राकृतात आणली. तीच ज्ञानेश्वरी, तीच गीता रामदासांनी सोप्या भाषेत छोट्या छोट्या स्वरूपात मांडली. तो दासबोध संत तुकारामांनी तेच ज्ञान, तत्वज्ञान सिद्धांत लोकभाषेतून अभंगामधून व्यावहारिक पातळीवर आणले. म्हणूनच ते अभंग सामान्यातील अतिसामान्य, क्षुद्रातील अतिक्षुद्राचे होऊन गेले. अशा तुकारामाचे गाव देहू. इंद्रायणीच्या तीरावर घाट आहे. घाटाला लागूनच एक तटबंदी. तटबंदीच्या आत आहे देऊळवाडा. देऊळवाड्याला लागून आहे देऊळघाट. विठ्ठल मंदिराच्या बाजूला रामाचे मंदिर, तर मागच्या बाजूला शिवालय शिवमंदिर. तेथे एक तुळशी वृंदावन, त्या वृंदावनाजवळच एक मोठी शिळा. त्या शिळेवर बसूनच तुकाराम महाराज चिंतन करायचे, मनन करायचे, संतांचे अभंग पाठ करीत बसायचे. तुकाराम महाराजांनी स्वतः आपल्या देहू गावाचे वर्णन केले आहे. ते असे. चला आपण बघूया देऊगावाचं वर्णन कसे केले ते. धन्य देऊ गाव, पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य क्षत्रवासी, लोक ते दैवाचे, उच्चारती वाचे नामघोष. करकटी उभा विश्वाचा जनिता, वा मांगिते माता रुक्माई. गरुड पारी उभा जोडून या कर, अश्वत्थ समर उतरा मुख. दक्षिणेत शंकर लिंगरेश्वर, शोभे गंगा तीर इंद्रायणी. लक्ष्मीनारायण बल्लाळाचे वन, तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर. विघ्नराज दारी भैरव भायरी, हनुमंत शेजारी सहित दोघे. आता बघूया आपण वंश परंपरा. तुकाराम निस्तीम भक्त होते. पंढरपूरच्या विठ्ठलाची त्यांची भक्ती सर्वांना ठाऊक. पण ही भक्ती त्यांच्या अंगी काय अचानकच निर्माण झाली नाही. ती तर त्यांच्या पूर्वजाकडून त्यांना मिळालेली देणगी. त्यांच्या घराण्यात केवळ विठ्ठलाची भक्तीच नाही, तर पंढरीची वारी वंश परंपरागत चालत आलेली होती. तुकाराम महाराजांचा जन्म कुणबी वाण्याच्या घरात झाला, असे आपण आतापर्यंत ऐकत वाचत आलो होतो. पण तुकारामाच्या आधीचे त्यांच्या घराण्याचे सोयेर संबंध ज्या घराण्याशी झाले, तुकारामाचे संबंध ज्या घराण्याशी झाले, ते पहिले अथवा त्यांच्या नंतरच्या पिढ्यांचे जे संबंध जोडले गेले, ते हे पाहिले की ते उच्च मराठा कुळातच जन्मले होते. याबद्दल शंका घ्यायला मुळीच जागा शिल्लक राहत नाही. मराठीशाहीच्या काळात त्यांच्याही आधी राज्यकर्त्यांनी प्रत्येक शुभ्यामध्ये काही अधिकारी आणि वतनदार नेमले होते. त्यापैकी वतनदार म्हणजे महाजन. महाजन म्हणजे बाजारपेठेच्या व्यवहारातील वजने, मापे, मालाची देवघेव इत्यादीवर देखरेख करणारा व्यापारी, कर वसूल करणारा अधिकारी होय. तसेच त्यांची सावकारी होती. या महाजनांचे मूळ कुळ मोरे होते. या मोरे कुळातील देहू गावातील महाजन आपले आडनाव आंबिले असे लावित असत. याच मोरे कुळातील महाजनांच्या आंबिले घराण्यात तुकाराम महाराज थोर विठ्ठल भक्ताचा जन्म झाला. पूर्वी म्हटल्याप्रमाणे विठ्ठल भक्ती ही जणू घराणेशाहीच होती. तुकाराम महाराजांच्या पूर्वजांनीच विठ्ठल भक्तीची देणगी त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती. तुकाराम महाराजांच्या वंश परंपरागत भक्तीचा शोध घेत घेत आपल्याला थेट त्यांच्या आधीच्या 7 पिढ्यांपर्यंत पोहोचता येते. तुकाराम महाराजांच्या आधीच्या 7 पिढींचे परमपूज्य पुरुष म्हणजे विश्वंभर बाबा. इसवी सन 1300 ते 1400 या काळात विश्वंभर बाबा होऊन गेले, असा साधारण समज. हा काळ ज्ञानेश्वर, नामदेव यांचा होता. विश्वंभर बाबाच्या लहान वयातच त्यांचे पितृछत्र हरपले होते. आईनेच त्यांचा सांभाळ केला. योग्य आणि उत्तम प्रकारे सांभाळ करीत करीतच त्यांना घडवले. आपल्या कुळाची, घराण्याची त्यांना माहिती दिली. त्यांच्या मनात भक्तीचे सुरलिंग चेतविले. त्यामुळेच विश्वंभर बाबा थोर ईश्वर भक्त बनले. ते भक्ती मार्गातील लोकांची, साधू संतांची सेवा करीत आणि त्यांच्याकडून
ईश्वराबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत. अशा प्रकाराने ते स्वतः ईश्वर भक्तीने समृद्ध झाले. मग रोज रात्री ते गावातील लोकांना एकत्र जमवू लागले. आपल्याबरोबर सर्वांना भजन करण्यास सांगू लागले. लोकही आनंदाने भजनात सहभागी होऊ लागले. या लोकांसमोर विश्वंभर बुवा कीर्तन सुद्धा करू लागले. विश्वंभर बुवांचे वडील आजोबा सुद्धा दरवर्षी नित्यनेमाने आळंदी पंढरपूरची वारी करीत असत. त्यांच्याकडूनच भागवत धर्माची पताक विश्वंभर बुवांनी आपल्या खांद्यावर घेतली. मग आपल्या वाडवडिलांप्रमाणेच विश्वंभर बुवांनी आषाढी कार्तिकी पंढरपूर आळंदीची वारी सुरू केली. आळंदी पंढरपूर येथे वारीच्या वेळेस लांब लांबून खूप भक्तजन येत. भगवत भक्त असे साधू संत येत. त्यांची तिथे भजने होत, प्रवचने होत, कीर्तने होत. भागवत धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे सर्वजण एकमेकाशी भेदाभेद न मानता आपुलकीने प्रेमाने वागत असत. त्यांच्या उपदेशाने परिपूर्ण आख्यानाचा भक्तीपूर्ण दिनचर्येचा मुखात सतत असणाऱ्या ईश्वरनामाचा प्रभाव सर्वांवर घडत पडत असे. विश्वंभर बुवा तर काय भक्तीच्या घराण्यात जन्मलेले, भक्तिरसाचे बालामृत प्यालेले, भक्तीच्या वायुमंडळात श्वास घेतलेले, भगवत भक्तीशिवाय अंतचक्षुंनी काही न पाहिलेले, त्यांच्या मनात या सगळ्या वातावरणात आधीच मनात असलेला भक्तीचा महासागर उचंबळून आला नाही तर नवलच. विश्वंभर बुवा अगदी पहिल्यांदा पंढरपूरच्या वारीस गेले होते. श्री विठ्ठल मंदिरात जाऊन गर्भगृहात पांडुरंगाच्या मूर्तीसमोर उभे राहिले. सावळ्या पांडुरंगाने पितांबर नेसला होता. काने मकर कुंडले झळकत होती. कस्तुरीचा टिळा लावला होता. गळ्यात तुळशी माळा घातल्या होत्या. बुक्क्याचा मंदधुंद गंध सर्वत्र दरवळत होता. ते मोहक रूप पाहून त्यांचे पाय तेथून हलेनाच. मग ते रूप सुंदर परत परत कितीतरी वेळा डोळे भरून पाहिजे. अंतचक्षुत साठवून ठेवण्याची उत्सुकता त्यांना लागली. झाले मग ते दर 15 दिवसांनी पंढरीच्या वारीत जाऊ लागले. त्यांना पांडुरंग भक्तीचा छंदच जडला. त्या छंदातच ते पूर्णपणे बुडून गेले. पांडुरंगाशिवाय त्यांना काही सुचेनासे झाले. तेव्हा आपल्या मुलाला संसारात गुंतवायचे त्यांच्या आईला वाटले. मग विश्वंभर बुवाच्या आईने त्यांचे लग्न लावून दिले. त्यांच्या बायकोचे नाव उमाबाई. विश्वंभर बुवांना साजेशीच उमाबाई होती. ती त्यांच्या भक्तीत विघ्न आणायला तयार नव्हती. मग काय विश्वंभर बुवा आता पंढरी शिवाय दुसरं कसले नाव घेता. आता ते तर दर शुद्ध एकादशीला पंढरपूरला जात. मग 15 दिवसाच्या एकादशी जात असे पंढरीसी, नेहमीवरी धरिले येसी, अनुपम्य सुखासी सोहळा. त्या काही आजच्यासारखी एक दिवसात जाऊन परत येण्यासारखी दळणवळणाची सोय नव्हती हो. दिवस मोडू लागले. त्यांनी चालवलेल्या दुकानाकडे दुर्लक्ष होऊ लागले. आई आणि पत्नी उमाबाईने त्यांच्या गैरहजेरीत दुकान सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही मर्यादा होत्या. सांभाळून त्या किती काळ दुकान सांभाळणार. गावातले सगळे लोक आता विश्वंभर बुवाची निंदा करू लागले. एकही वर्षे काही कारणाने पंढरपूरच्या वारीत जाता येईल विश्वंभराने असे वाटेना. आपल्या लाचारीने व्यवस्थितेने बेचैन झाले. त्यांच्या जीवाची तगमग होऊ लागली. पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाची जशी तडफड होते तसा त्यांचा अंतरात्मा तडफडत होता. मनातील तळीमळीमुळे त्यांना अन्न गोड लागेना, डोळ्यात डोळा लागेना. अशा वेळी चुकून त्यांचा डोळा लागला. किंबहुना त्यांच्या जीवाची घालमेल पाहून पांडुरंगालाच त्यांची दया आली असावी व विश्वंभर बुवांच्या स्वप्नात जाऊन स्वतः पांडुरंगाने दृष्टांत दिला. ते म्हटले, हे विश्वंभर, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो. तुझ्या मनात माझ्या भेटीची असलेली तगमग तळमळ मलाच पाहावे ना. माझ्या भेटीसाठी तुला इतक्या दूर यावे लागू नये म्हणून मीच आता तुझ्या गावात राहायला आलो. गावाशेजारच्याच अंबराईत तू माझा शोध घे. तेथे मी तुला सापडेन. मग मी तुझ्या नावातच तुला दर्शन देणार. विश्वंभर बुवा जागे झाले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता काळजी दिसत नव्हती. उलट चेहरा आनंदाने खुलला होता. साक्षात पंढरीच्या पांडुरंगाने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. मग आनंद का नाही होणार. त्या आनंदातच त्यांनी आपली बायको उमाबाई आपल्या आईला हाक मारली. त्या दोघींना आपल्या स्वप्नाचा दृष्टांत सांगितला. दोघींनाही आनंद झाला. या आनंदातच पांडुरंगाचे नाम घेत उरलेला रात्रीचा प्रहर विश्वंभर बुवाने पार केला. सकाळ झाली. बघूया आता या पुढचा भाग आपण पुढच्या भागात बघूया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल तुकाराम महाराज की जय.